शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 26 जून. 26 जूनला कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आपण जर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये संध्याकाळी 6च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 26 जूनला शुक्रवारी होणार आहे. त्याचबरोबर आपण जर रत्नागिरी परिसर बघितला, संगमेश्वर हा परिसर बघितला, तर इथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर चिपळूण, खेड, दाभोल, दापोली, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, सासवड, जेजुरी, वाई, सातारा हा जर परिसर बघितला, तर येथे ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. जास्त काही पाऊस या भागात नाही आहे. त्याचबरोबर मंचरमध्ये देखील अ, ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आपण जर उल्हासनगर परिसर जर बघितला, तर उल्हासनगर परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक, सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो संध्याकाळी 5च्या सुमारास. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं. थोड्याफार प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे या भागामध्ये. आपण जर गंगापूर परिसर बघितला, छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला, पैठण, भुगूर, पाथर्डी, शिरूर कासार, कडा, पाटोदा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी, रामपूर हा संपूर्ण पट्टा बघितला तर इथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंबड, रामपुरीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. परतूरमध्ये मध्यम स्वरूपाचा आहे. जालन्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर जाफराबाद, बुलढाणा या भागात देखील शेवगाव मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जळगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आपण जर भुसावळ, बोदवड, जामनेर, अ, मालकापूर हा परिसर बघितला, तर इथे हलका पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकोट, पाती, अकोला हा जर परिसर बघितला, तर इथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर पापल, अमरावती हा जर परिसर बघितला, येथे अचलपूर तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होऊ शकतो. नागपूर परिसर जर बघितला तर नागपूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. जास्त पाऊस नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस तिथे होऊ शकतो. भंडाऱ्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. गोंदियामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. चंद्रपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर आज संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर उमरखेड, हिमायतनगर, भोकर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर अहमदपूर, परळी या भागात देखील पाऊस पडणार आहे जोरदार स्वरूपाचा. आपण जर परतूर हा परिसर बघितला, इथे देखील पाऊस आहे. आपण जर धाराशिव, तुळजापूर, वैराग, बार्शी, भूम, तेर, लोहार हा परिसर बघितला, तर येथे काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. इथे आपण 8 वाजता जर बघितलं, तर मोहोळ, सोलापूरमध्ये रात्री 8च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पंढरपूरमध्ये देखील रात्री 8च्या सुमारास जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अकलूजमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर सांगोले परिसर जर बघितला, तर इथे देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा जो पाऊस आहे, हा शुक्रवारी 26 जूनचा हवामानाचा एक अंदाज आहे. त्याचबरोबर एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस असणार आहे, या पावसामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. म्हणजे या पावसामध्ये वादळी वारा देखील जास्त प्रमाणात असणार आहे. विजा देखील अनेक भागांमध्ये पडू शकतात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आपण जर बारामती परिसर बघितला, बारामती, दौंड, शिरूर, चाकण, पुणे तर या परिसरामध्ये दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण दिसलं आहे दुपारनंतर आणि दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो रिमझिम. पण जास्त प्रमाणात काही पाऊस या भागात नाही आहे. आपण रत्नागिरी परिसर बघितला, कणकवली, सावंतवाडी, पणजी तर येथे मध्यम ते हलका पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, शुक्रवारी 26 जूनचा हवामानाचा हा अंदाज आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हवामानाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.